नमस्कार सगळ्यांना. स्वागत आहे तुमचं आमच्या दिशा ब्लॉग्समध्ये. तर सकाळ झालेली आहे आणि आम्ही सुरुवात करतो आहे आमच्या डेली ब्लॉगिंगची. तर बघत राहा आमचा ब्लॉग असाच. कसा वाटतो कसा नाही ते आमच्या कमेंट सेक्शनमध्ये जाऊन कमेंटसुद्धा करा. तोपर्यंत बघत राहा आमचा डेली ब्लॉग. गुड मॉर्निंग एव्हरीवन. तर कसे आहात तुम्ही सगळे? गुड मॉर्निंग एव्हरीवन. तर कसे आहात तुम्ही सगळे? तर वेलकम बॅक टू अवर डेली ब्लॉगिंग चॅनल. तर आजचा हा आमचा व्हिडिओ आम्ही सुरू केलेला आहे. कालचा व्हिडिओ आमचा अजून कालचा व्हिडिओ पोस्ट झालाय का अजून? कालचा व्हिडिओ अजून एडिटही नाही झाला, कारण आमच्याकडे लाईट नाही आहे आणि लाईट नसल्यामुळे वायफाय सुद्धा आमचा डिस्कनेक्ट होतोय. तर कालचा अजून व्हिडिओ पण सुद्धा एडिट झाल्यानंतर आता आम्ही व्हिडिओ एडिट करणारा बसणार आहे मी आता. आणि आता म्हटलं ब्लॉग्स पहिले शूट करू, आपला इंट्रो करून घेऊ. तर साक्षी रेडी झालेली आहे आणि आता मी रेडी व्हायला चाललो थोडा रिफ्रेश वगैरे होऊन. सो आता आम्ही होतोय रेडी आणि त्याच्यानंतर आता काय शेड्यूल आहे ते आम्ही तुम्हाला नक्की सांगू कसं काय होतंय. तर ब्लॉगला कंटिन्यू बघत राहा. तर सकाळपासून एवढं काही शूट नाही केलं, कारण आम्ही दोघं पण होतो कामामध्ये. तर आम्ही आलेलो होतो बाहेर. आता चाललेलं आहे परत, आमचं काम वगैरे झालेलं आहे. सो आता आम्ही निघालोय घरी जायला. सगळं शूट करणार होतो मी, पण एवढा टाइम पण नाही भेटला कारण की आम्हाला उशीर होत होता त्या जागेवर जायला. सो आता आम्ही ते काम आमचं झालं ना, आम्ही आता ब्लॉगिंग इकडनं कंटिन्यू करतोय. तर आता इथून पुढे काय काय अपडेट्स होतील ते आम्ही तुम्हाला ब्लॉग मध्ये कळू. तर सध्या आता आम्ही चाललोय घरी. तर घरी वगैरे जाऊ, थोडा फ्रेश वगैरे होऊन घरी जाऊन ब्लॉग आम्ही कंटिन्यू करू. हा, आता घरी जाऊन जेवण करूया, बघू आणि मग भेटूया. तर बघू शकतो आता आम्ही निघालेलो आहे बाहेर आणि तुम्ही बघू शकता आमच्याकडे पाऊस वापस सुरू झालेला आहे. एवढं लांब जाण्यापेक्षा आपण असंच करू. तर 3-4 दिवस झाले पाऊस बंद होता आमच्याकडे, तर आता आम्ही परत सुरू झालेला आहे. तर आता आम्ही चाललो आहे डीमार्टला. थोडं शॉपिंग वगैरे करायची होती, घरची ग्रॉसरीज वगैरे घ्यायची होती. सो विचार आला की डीमार्टला जातो. आम्ही निघालो आता आणि पाऊस पण सुरू झालेला आहे. सो आता बघू आता काय दाखवण्यासारखं असलं तर ठीक आहे, नाही तर आम्ही सगळं डीमार्टमध्ये ब्लॉग कंटिन्यू करू. डीमार्टमध्ये कसं आहे, ब्लॉग कंटिन्यू होतो का नाही होतं आयडिया नाही, बट लेट सी. झालं तर चांगलंच आहे. आणि साक्षी मम्मी पप्पा बागे बसलेले आहे. आम्ही आलेलो आहे डीमार्ट मध्ये. आता आम्ही करतोय गाडी पार्क आणि मग जाऊ आतमध्ये. आतमध्ये तर असं काही शूट करण्यासारखं राहणार नाही. हा नाही, आता शूट करायसारखं भरपूर काय काय. बघूया मग. शर्ट तर आम्ही आलो होतो डीमार्ट मध्ये आणि डीमार्ट मध्ये आता काय शॉपिंग करू थोडीफार. आणि शॉपिंग करता करता काय व्हिडिओ कॅप्चर करण्यासारखे असले तर आम्ही नक्की व्हिडिओ कॅप्चर करू. तर तुम्ही हा ब्लॉग कंटिन्यू बघा आणि हा ब्लॉग कंटिन्यू बघतो तर हा ब्लॉगला लाईक सुद्धा करा. तर आम्ही आलेलो आहे डीमार्ट मध्ये. बघू शकतो भरपूर चेंजेस झाले आहे डीमार्ट मध्ये, या डीमार्टला. सो आता आम्ही शॉपिंग वगैरे सुरू केलेली आहे. चहा वगैरे आणि पिझ्झा स्लाइसचे ब्रेड वगैरे पण आणलेले आहे. सो आम्ही आता पिझ्झा पण करणार आहे आफ्टर ऑल. सो बघू शकतो तुम्ही इथे साक्षी आणि अप्पा. माझं याजवळ एका जागी उभं राहणं आहे. हे सगळे गोळा करून माझ्या प्लेटमध्ये आणतील. मला फक्त इकडून तिकडे फिरवणार. तुम्ही बघू शकता इकडे मम्मी साखर पप्पा साखर आणतात, तिकडनं काय ना काय आणते. मी चालत नाही डीमार्टमध्ये, मी एका जागी उभा राहतो. तो तुम्ही बघू शकता डीमार्टचा ओव्हरऑल अल्ट्रासाऊंड करून दाखवतो. पनवेलला पण आमच्याकडे पनवेलचा डीमार्ट जवळ पडतो, बट आम्हाला हा डीमार्ट सफिशियंट पडतो कारण की इथे एका लाईनमध्ये सगळे प्रॉपर. तर वर खाली करायची गरज नाही आहे. तो हा डीमार्ट तुम्ही बघू शकता आता. सो अजून काय दाखवण्यासारखं असलं तर आम्ही तुम्हाला नक्की दाखवू, नाही तर ब्लॉग डायरेक्ट डीमार्ट झाल्यानंतर आम्ही ब्लॉग कंटिन्यू करू. दिवस होतो म्हणजे बायको. तर असं कोणी कोणी केलंय की डीमार्ट मध्ये येऊन साखर तिथे दिसली आहे, साखर खाणं. मी तर भरपूर वेळा केला. मी जस्ट खाल्ली आहे साखर आणि मला आठवलं की ब्लॉग पण करायचं आहे साखरेचा. तो कोणी कोणी खाल्लाय किंवा साखर उचलली अशी इकडनं खाल्ली आहे. घेतो मॅडम, घेतो, दाखवतो ना. तर नंतर कमेंट करून सांगा ज्यांनी केलं असेल. म्हणजे मला वाटेल मी एकटा तो नाहीये जो डीमार्ट मध्ये फक्त साखर खातो. अजून बरेच लोक ते डीमार्ट मध्ये साखर खातो. तर तुम्ही एक नक्की कमेंट करा. तर आता आम्ही निघालोय डीमार्ट वरनं आणि एवढं शूट करण्यासारखं काय भेटलं नाही कारण की सामान पण घ्यायचं होतं आणि त्याच्यामध्ये शूट करायला काय टाइमच नाही भेटला. सो आता आम्ही निघालोय घरी जायला आणि बहुत ट्रॅफिक वगैरे आहे कंटिन्यू. सो आता आम्ही जाऊ घरी आणि घरून ब्लॉग कंटिन्यू करू. आणि ॲज युजल रात्री आम्ही ब्लॉग बाहेर निघाला की एंड करून टाकू. तर तुम्ही आमचा ब्लॉग कंटिन्यू बघत राहा आणि असे सपोर्ट आणि लाईक वगैरे करत राहा. तर आम्ही भेटू तुम्हाला घरी जाऊ.
तर आम्ही डीमार्ट मधनं घरी जायला निघालो आणि बघू शकता किती पाऊस येतोय इकडे आणि ट्रॅफिक सुद्धा भरपूर लागत आहे, म्हणजे जिथे तिथे ट्रॅफिकच आहे. अनएक्सपेक्टेडली पाऊस लागलाय. हा पाऊस आता काय नव्हताच. आता आपण कुठे आहे? आता पनवेलला आहे आपण. पनवेल स्टेशन. हो ना, पनवेल गणेश मार्केटला आहे. गणेश मार्केट बघू शकता भरपूर पाऊस येतो. पोहोचलेलो आहे आणि आम्हाला पोहोचून म्हणजे बराच वेळ झाला. पण आम्ही व्हिडिओ शूट नाही केला कारण की आम्ही जेवण वगैरे सुरू होते. नंतर आम्ही बाहेरून वडापाव पण आणला, तर वडापाव पण खाल्ला. पण एवढं काही शूट केलं नाही आम्ही. कारण की पाऊस पण भरपूर होता आणि शूट करण्यासारखं असं काही वाटलं पण नाही. कारण की एवढा पाऊस सुरू होता आणि ट्रॅफिक पण भरपूर होती आणि डीमार्टमध्ये जेवढं शूट केलं बस तेवढं. त्याच्यानंतर आम्ही सरळ घरी आलो. सो तुम्हाला आमचे व्हिडिओज कसे वाटतात ते नक्की कमेंट करा. लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. कारण की तुमचे लाईक्स आणि कमेंट्स बघून आम्हाला वाटते की आम्ही अजून व्हिडिओ बनावे. तर भेटूया आता पुढच्या ब्लॉगमध्ये आणि मी एडिट करायला बसेल तर हा व्हिडिओ थोडा छोटा होईल. पण बघू आता किती छोटा होता काय, तरी पण आम्ही व्हिडिओ पोस्ट करू. सो आता मी एडिट करायला बसतोय एडिटिंगला आणि मग आता भेटू उद्याच्या ब्लॉगमध्ये. बाय. गुड नाईट. टेक केअर.